मित्रांनो, सध्या एक तुमच्या मनातील मी डाऊट क्लिअर करतो. कारण तुम्हाला वाटत असेल की मी एक भाजपा विरोधी आहे किंवा हा बाबा की काँग्रेसला हे करतोय, सपोर्ट करतोय किंवा इतर कुठल्या पक्षाला सपोर्ट करतोय. पण सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की सध्या सत्ता कोणाच्या हातामध्ये आहे किंवा आपला देश सध्या कोण चालवतंय, ह्याला प्रत्येकाने प्रश्न विचारणं गरजेचं आहे किंवा जे चुकीचं होतंय त्याच्या विरोधामध्ये बोलणं आणि आवाज उठवणं गरजेचं आहे. भाजपला का बोलतोय? कारण भाजप सध्या सत्तेमध्ये आहे. जे काय आपल्या देशातील वेगवेगळे कायदे, धोरणं, बिरणं जे काही पॉलिसी असतात ते भाजप ठरवत आहे. त्याच्यामुळं कसं मी एक भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून त्याला मी एक जे काही चुकीच्या धोरण आहे त्याला मी एक विरोध करू शकतो. हा माझा एक संविधानिक अधिकार आहे. मला जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांनी मला कलम संविधानातील जे काय आपलं कलम 19 अंतर्गत मला बोलण्याचं आणि जर देशामध्ये जर काही चुकीचं होत असेल तर त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याला विरोध करणं हा माझा एक संविधानिक हक्क आहे. तर असो, तर महत्त्वाचं म्हणजे भाजपा कधी काय करेल किंवा कुठे काय करेल हे सांगता येत नाही. कारण जर काल पाहायला गेलं तर आपले संसदेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही आपले केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी काल एक विधेयक सादर केलं आहे. म्हणजे काय लोकसभेमध्ये ते विधेयक असं आहे की जे काही पंतप्रधान असो किंवा कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री असो किंवा एखाद्या खात्याचा मंत्री असो, जर त्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर एखादा जर खटला चालू असेल किंवा तो गंभीर आरोपामध्ये जर तो दोषी ठरला आणि त्याला जर 30 दिवस किंवा 30 दिवसापेक्षा जास्त जर त्याला जर ते म्हणजे तुरुंगामध्ये टाकलं तर त्याचं आपोआप जे काय पद आहे ते काढून घेण्यात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही महिन्याभर तो जेलमध्ये त्याला ठेवलं गेलं, नंतर जे काही राष्ट्रपती त्यांना मुख्यमंत्री किंवा जे काही पंतप्रधान आहे त्यांना ते शिफारस करेल. नंतर जर लवकरात लवकर म्हणजे 30 दिवसाच्या आत जर राज्यात जर राज्यपाल आणि जर आपल्या देशात जे काही राष्ट्रपती यांनी जर त्याची अंमलबजावणी 30 दिवसाच्या आतमध्ये केली नाही तर ऑटोमॅटिक जे काही तो मुख्यमंत्री आहे किंवा जो काही मंत्री आहे त्याचं ऑटोमॅटिक त्याचं पद खाली करण्यात येईल. असं हे जे काही विधेयक आहे, जे काही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहे त्यांनी काल मांडले. ह्याच्यावर विरोधकांनी त्यांची बाजू अशी मांडली की जे काही भाजपा आहे ते पूर्णपणे विरोधकांना संपवण्याचा म्हणजे डाव रचत आहे. आणि कसं आहे महत्त्वाचं म्हणजे जे काही भाजपा प्रकार करत आहे म्हणजे जे काही इंडिया आघाडी आहे विरोधी पक्ष, त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी विरोधी पक्षातील म्हणजे पक्षाचे जे काही सत्ता आहे ज्या राज्यामध्ये ते बंड करून किंवा एखाद्या मंत्र्याच्या किंवा एखाद्या मुख्यमंत्र्याच्या पाठीमाग CBI ED लावून त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये त्यांना अडपायचं 30 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आणि त्याला नंतर हे करून टाकायचं, त्यांचा राजीनामा घ्यायचा किंवा त्यांना त्यांच्या पदावरून साईडला करायचं. ठिकाणी भाजपा म्हणजे सत्ता लगेच स्थापन करणार किंवा जे काही निवडणुका जर नवीन लागल्या तर ते निवडणूक भाजप कुठल्या बी स्तराला जाऊन तिथे त्यांची सत्ता स्थापन करणार असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. भाजप गव्हर्नमेंट ह्यांचं एकच पॉलिसी आहे की कसं आहे आपल्याला किंवा आपल्या धोरणाला कोणीच विरोध करू नये किंवा आपल्या समोर विरोधी पक्षच नसला पाहिजे. कारण कसं विरोधी पक्ष नसला म्हणजे हे म्हणजे मोकळे हे म्हणजे ह्यांच्या मनाला वाटेल ते करायला, कायदे करायला, धोरणं करायला हे तयारच आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की हे जे अशा प्रकारचे चुकीचे धोरण आहेत त्याला आपला विरोध करणं. आणि कसं असतं लोकशाहीमध्ये एक चेक आणि बॅलन्स राहण्यासाठी किंवा एखादं जर चुकीचं धोरण होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे. त्याच्या विरोधात बोलणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त देशामधील जे काही विरोधी पक्ष आहे ह्यांनाच फक्त बोलणं म्हणजे झालं नाही की असं नाही की हाय की विरोधी पक्ष आपल्याला काय पडलंय किंवा आपल्याला काय गरज आहे असं नाही. कारण प्रत्येकाला आपला अधिकार दिलाय, संविधानाने अधिकार दिलाय ते बोललं पाहिजे. कारण कसं आहे आपला हा देश एक लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे असं आपण म्हणतो. कुठेतरी ही लोकशाही म्हणजे हे राहिली पाहिजे, म्हणजे जतन केले पाहिजे. नाहीतर हे जे काय असल्या प्रकारचे जर जे काही सत्ताधारी पक्ष अशा प्रकारचे जर मनमानी चालू लागले किंवा अशी धोरणे जर राबवायला लागली तर आपल्याला म्हणजे कसं आहे उद्या त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या हातातले कटपुतली म्हणजे बनवून आपल्याला राहावं लागेल. त्यासाठी प्रत्येकाला आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं अजून हे जे काही भाजप आहे, भाजप गव्हर्नमेंट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जे काही झारखंडचे मुख्यमंत्री होते हेमंत सोरेन ह्यांना सुद्धा त्यांनी ED वगैरे पाठीमागं लावून त्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल ह्यांना सुद्धा त्यांनी टाकलं होतं. ह्या अशा ज्यांना सत्ता मिळवण्यासाठी म्हणजे कुठल्या तरी एका राज्यामध्ये त्यांना जर सत्ता मिळवण्यासाठी जर जड जात असेल तर असा प्रकार ते
हे जे काय कायदा आणल्यानंतर हे जे काय भाजपा गव्हर्नमेंट आहे किंवा जे काय मोदी सरकार हे अशा प्रकारे खेळ खेळू शकते. तर मित्रांनो, हे जे काय विधेयक आणलंय किंवा कायदा करण्याचा प्लॅन आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.